गुरुशिष्यांचा संवाद दशक 20वा समास 10वा वाचण्यास प्रारंभ करतो महाराज. विमल ब्रह्म निरूपण. श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. ओम श्री सिद्धरामेश्वराय नमः. श्रीराम करू जाता धरिता नाही, टाकू जाता टाकीता नाही, येथे तिथे आहे परब्रह्मदे. इकडे तिकडे जेथे तेथे निवृत्त होता सन्मुख होते. सन्मुखपणे चुके नाते काही केल्या, बसले माणूस उठून गेले, तेथे आकाशाची राहिले. आकाश चौकडे पाहिले तरी सन्मुखची आहे. जिकडे तिकडे प्राणी पळून जाते, तिकडे आकाशाची भोवते. बळे आकाशाबाहेर ते कसे जावे. इकडे तिकडे प्राणी बाहेर, इकडे तिकडे ते सन्मुखची आहे. समस्तांच्या मस्तिक आहे माधानी मार्कंड जैसा. आज रथसप्तमी आहे. पामगावी महाराजांनी हरिश्चंद्र महाराज यांच्या आग्रह खातर 1996 साली 21 एप्रिल 1996 रोजी पामगावी हरिश्चंद्र महाराज म्हणजे भक्त, त्यांचे शिष्य त्याच्या आग्रह पामला आले आणि ते पण येत नव्हते. पण शिष्याचं प्रेमाखातर, कारण दरवर्षाप्रमाणे शेड्यूल कसं टाईट होतं. महाराज त्यावेळेला बिझी होते आणि बाहेरगावी ते सगळे प्रोग्राम भरपूर वर्षभर चालूच असतात. त्याच्यातून शिष्याने तर नाहीच म्हटलं होतं, सुरुवातीला महाराजांनी पण नाहीच म्हटलं होतं. पण शिष्याचा प्रेम आग्रह बघून काल महाराज 21 एप्रिल 1996 साली हरिश्चंद्र महाराजांच्या आग्रहावरून आले. पहिल्या वर्षी येत नव्हते, परंतु हरिश्चंद्र महाराज यांनी 15 ऑगस्ट 1996 साली देह ठेवल्यानंतर बुद्धी देणारा तोच आहे ना. युक्ती नाही, बुद्धी नाही, विद्या नाही, चिवंतचिता निर्णता भक्त तुझा बुद्धी दे गुण आहे का. तिघांच्या मनात काय आलं की अस्थि स्थापना म्हणजे आपल्या समाधी बांधायची. बुद्धी त्यानेच दिली ना. महाराजांनी सांगितलं ऑर्डर घ्यायला पाहिजे, मार्गदर्शन घ्यायला पाहिजे ना. विचार महाराज आमच्या तिघांच्या मनात असं आलेलं आहे. फूल तुटण्यासाठी म्हणजे देवाच्या पूजा करण्यासाठी, महाराजांची पूजा करण्यासाठी त्यांनी आपले फूल घ्यायला गेलं, तिकडे त्यांनी प्राण सोडलेला आहे. तर आमच्या तिघांच्या मनात आहे की समाधी स्थापन करायची. तर महाराज हरकत नाही, करायला हरकत नाही. सहज शब्द बाहेर लगेच, महाराज पण तुम्ही यायलाच पाहिजे समाधी स्थापनेला. हो मग येईन ना. पण पहिल्या वेळेला यायला तयार नाही, शेड्यूल बिझी आहे, सगळं काम आहे, असं आहे तसं आहे. पण शिष्याचा प्रेम लगेच शब्द तर सहज त्यांच्या हो येईन ना मी. अरे काय कसं म्हणजे प्रेम बघा. म्हणजे देवाला प्रेमाने जिंकता येत, देवाला प्रेमाने जिंकता येतं. प्रेम म्हणून देवाला काय नको आहे, धन नको, संपदा नको, काही नको. लगे मुक्ती धन संपदा संत संग देई दसना. सत्याचा संग त्यांना का आवडतं. नैवेद्य भगवान नको, भाव पाहिजे. देव भावाचा मुकेला. जसं रणजित महाराज यांना कळलं नाही हरिश्चंद्र महाराज खरोखर काय आहे, माझ्यावर प्रेम करतात म्हणजे गुरुवर प्रेम करतात. त्या भक्त प्रेमापोटी ते रणजित महाराजांनी पाऊल, एक संतांनी पाऊल ठेवलं. संत जेव्हा पाऊल ठेवतो त्या भूमी काय पवित्र होते आणि ते सिद्ध झालं. न भूतो न भविष्यती, कधी वाटलं नव्हतं. वडील भक्ती करायचे, विठ्ठलाचे भक्त होते ते. निवृत्तीनाथ महाराज त्यांचे गुरु, समाधी बांधलेली, कारण त्यांना गुरु भेटत नव्हतं, योग नव्हतं. आणि भेटलं तेव्हा यांची काय म्हणतात
अधिकार म्हणून अधिकार पाहिजे, शिष्याचा अधिकार पाहिजे. तेव्हा त्याचा अधिकार, जेव्हा त्याचा अधिकार तयार झाला तेव्हा रणजित महाराज त्याला भेटले. मग त्याच्याने ते काय म्हणतात, ते बरेच गुरु बघितले, बरेच गुरु, पण काय म्हणतात ना, मनाने ऍक्सेप्ट केलं पाहिजे की नाही, तुमच्या मनाने ऍक्सेप्ट केलं पाहिजे. त्यांच्या मनाने सद्गुरू रणजित महाराजांनी ऍक्सेप्ट केलं आणि त्यांना अनुभूती आली, अनुभव आलं आणि निसंशय रणजित महाराजांनी केलं आणि तेव्हा त्यांनी ते देह सोडले. त्या निमित्ताने हरिश्चंद्र महाराजांच्या समाधीच्या स्थापनेनिमित्त ते आले तर कसं, दुसऱ्या वर्षी काय, पहिल्या वर्षी त्यांच्यासाठी आणलेलं काय शाल आणि श्रीफळ आणि हे शर्ट पीस द्यायचं विसरलो, सगळं विसरला माहिती घे, त्यांच्या घरी द्यायला गेलो. महाराज तुमच्यासाठी हे काय शर्ट पीस आणि हे नारळ आणि शाल आणलेले तुम्हाला द्यायला विसरलो. महाराज माझ्यावर भडकले. गुरु ज्या शिष्यावर प्रेम करतो तो रागातच प्रेम आहे. भडकले. काय सांगितलं, काय मला तू ब्राह्मण समजतोस, मला तू ब्राह्मण समजतोस, मला कळलंच नाही काय आहे. मी तुझ्या घरी येऊ नये असं वाटतं. असं कसं होणार, माझं घर कुठे आहे, गुरुचंच घर आहे, मी कसं सांगू शकतो तुम्ही येऊ नका असं. बघा किती खोली असते आणि किती प्रेम असतो. तुझ्या घरी येऊ नये असं वाटतं, मला तसं काय नाही, तुम्ही सांगाल तसं कसं काय नाही. दरवर्षी मी मला ठरवूनच टाकलं, माझ्या डोळ्यात अश्रू आला अक्षरशः. मी ठरवूनच टाकलं दरवर्षी आता मी प्रोग्राम करतो. मग शांत झाले, मला बसवलं, त्यांची एक पद्धतीप्रमाणे मला चहा वगैरे दिलं आणि ते काय सुकायला नाही, शर्ट आणि शाल आणि श्रीफळ सुकायला. त्याला इकडे यायचं होतं, काम गावी त्याला यायचं होतं. म्हणून जेव्हा दुसऱ्या वर्षी मी आग्रह केला, महाराज असं आहे सहज पटकन मग यांना डेट द्या. पहिल्या वर्षी डेट देत नव्हते. हरिश्चंद्र महाराजांचे प्रेम बघून त्याने डेट दिली. त्या डेटला म्हणजे फुल होतं मार्चपर्यंत. आम्हाला वाटतं महाराज मार्चपर्यंतच डेट देत नाही. असं काय नाही, नियम काय कुठे आहे म्हणे महाराज एप्रिलपर्यंत सगळे डेट फुल आहे. असू दे, हरकत नाही. पण आपण एप्रिलपर्यंत डेट होऊन आपल्याला पुढे जावं लागतं ना, बाहेर आउट ऑफ कंट्रीज, फॉरेन कंट्रीज. नाही असं कुठे आहे, या एप्रिलला डेट दे, हरकत नाही. एप्रिल 21 एप्रिलला डेट दिली होती. त्याने त्यांचं काम केलं भक्ताच्या प्रेमापोटी आणि भक्ताने सुद्धा, शिष्याने सुद्धा आपलं काम केलं. निसंशय झाले, देह ठेवला आणि समाधी रणजित महाराजांना झाली. त्या स्थापनेला आल्यानंतर ही काय सांगितलं की मी येऊ नये तुमच्या घरी. मी असं कसं म्हणू शकतो, अक्षरशः मी बोललोच नाही, निशब्द झालो. म्हणे बसा. आणि मग प्रेमाने 2 शब्द बोलले, चहा वगैरे दिला, ठरवून टाकलं. तिसऱ्या वर्षी बोलवायला गेलो, महाराजांनी सांगितलं काय, म्हणजे महाराज बाबेला डेट लगेच. तिसऱ्या वर्षी आले म्हणजे 3 वर्ष त्याने पुढे. मग शेवटी महाराजांनी मला सांगितलं होतं, म्हणजे पाटील आता बस झाला, आता यायला नाही, आता जमत नाही. त्यानंतर 99 आणि 2000 साली त्याने दिवा ठेवले. म्हणजे बघा, गुरुला भक्ती पाहिजे, भाव पाहिजे. तुमचे पंचपक्वान नको, नो फॉर्मॅलिटीज. काय गरज नाही फॉर्मॅलिटीज. आता मला कोणीने भक्ती केली, कुठल्या फॉर्मॅलिटीज होत्या. भक्त प्रल्हादाने भक्ती केली, कुठली फॉर्मॅलिटीज होत्या. संतांनी भक्ती केली, कुठल्या फॉर्मॅलिटीज होत्या. काय नाही, फक्त भाव, देव भावाचा भाव. रथसप्तमीचा प्रोग्राम त्यांच्या इच्छेने चालू झालेला आहे. गुरुपौर्णिमेचा प्रोग्राम त्यांच्या इच्छेने चालू झालेला आहे. दीपावली प्रोग्राम त्यांच्या इच्छेने चालू झालेला आहे. आणि मे महिन्याचा पहिला रविवारचा प्रोग्राम त्यांच्या इच्छेने चालू. सर्व जे काय घडतं ना, तुमच्या इच्छेने नाही, आपल्या इच्छेने नाही, त्यांच्या इच्छेने घडतं. त्यांच्या इच्छेने. रथसप्तमी याचा अर्थ आता आज 3रा दिवस आहे, पामगावी.
हे स्थान होईल कोणाचंच कल्पना नाही. आम्ही स्वप्नात आपल्याला स्वप्नात पण वाटलेलं नाहीये. देव आहे की नाही इकडून सुरुवात वडी भक्ती करत होते, विडा टाळ घेऊन नाचत होते, धुंद होऊन ब्रह्मानंद धुंद नाचत होते, भक्ती मार्गात पण नाचत होते. का नसतो हा? किती चिपळा वाजवतो, किती टाळा वाजवतो, किती आपला विडा वाजवतो, पण त्यांचं त्याला माहीत जावे जेव्हा त्यांच्या औषध तेव्हा कळावे. पण एक म्हणतात ना प्रारब्ध योग, रामायण लिहिलेलं आहे. रामायण तसं आपल्या नशिबात होतं. महाराज मिळणार आपल्याला आणि सद्गुरू भेटणार, देवादी देव भेटणार. देवादी देव भेटला आणि त्यांनी देव दाखवला हरिश्चंद्र महाराजांना, आणि त्या निमित्ताने हा एक स्थान तयार झाला. आणि त्यांच्या इच्छेने हे आपले सगळे कार्यक्रम होत राहणार. त्यांच्या इच्छेने बंधना पडणार आहे. इच्छा त्यांची आहे. आज रथसप्तमी आहे. रथसप्तमीचा अर्थच काय आहे? आपण रथसप्तमी साजरी करतो, पण रथसप्तमीचा अर्थ काय? रथसप्तमी म्हणजे काय? आपण म्हणतो की ना आपल्या आरतीमध्ये 1 2 3 4 5 6 म्हणजे काय? 1 2 3 4 5 6 हा जीव कशात अडकलेला आहे? ममेव शिजोभूत जीवभूत सनातन. कशामध्ये अडकलेला आहे हा? विषय सुखामध्ये, 6 विकार मध्ये. 1 2 3 4 5 6 म्हणजे काय? सुरुवात कुठून होते? कामापासून. ना काम म्हणजे पाहिजे ना, विषय सुख पाहिजे. काम नाही मिळालं तर क्रोध, त्याला मिळालं मला मिळालं ना मत्सर, मोह, काय भय आणि अहंकार. 6 विकार. मग ते 6चा अंत करायचा. 1 2 3 4 5 6चा अंत करायचा. तो 7वा रथसप्तमी म्हणजे काय? ते पंचांगातली रथसप्तमी नाही, सप्तमी नाही. ते काय म्हणतात चंद्र सूर्याच्या भरतीओटीवर, ते नाहीये. रथसप्तमी म्हणजे हे सांगायचं आहे. 6 विकारांचा अंत झाल्यानंतर 7वा राम भेटल्यानंतर काय आहे? आत्माराम सहज भेटतो. रामाची भेट करून देतो सद्गुरू आपल्याला. 7वा राम, 8वा वेळोवेळा. 7वा राम म्हणजे ज्ञान. आपण कोण आहे? ज्ञान. हे ज्ञान कळल्यानंतर त्याचा विशेष कोण घेतो? सद्गुरू कोण? डॉक्टर औषध देतो की ना, आपण रोग कुठला आहे? आपल्याला भवरोग आहे. सगळं माहीत आहे की नाही? या मायातून बाहेर निघण्यासाठी काय आहे? सद्गुरू औषध देतो. बीज मंत्र, 4 भजनं, सत्संग हा औषध आहे. त्याच्याने काय होतं? आपण रोगमुक्त होतो, ज्ञान होतो. कुठला ज्ञान होतो? मी कोण आहे? मी कोण आहे? मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही, मी अहंकार नाही, 4 देह नाही. ह्याच्या पलीकडे जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा पर्यंत सद्गुरू आपल्याला सोडतो. परमात्मा म्हणजे काय? काय कोण आहे? काय माणसं आहे. सत्संग चाललाय हे नाही कळत. तुला ऐकायला नसतं तर घरी जाऊन झोप. सातवा राम म्हणजे काय? 1 2 3 4 5 6 6 विकारांचा अंत सद्गुरू. आपण नाही करत, आपल्याला शक्य नाही. ते 6 विकारांचा अंत आपल्याला शक्य नाही. एक सद्गुरू कृपा लागते. अनन्य काय भक्ती पाहिजे? अनन्य नाही, अन्य नाही. म्हणजे काय म्हणतात? सरेंडर व्हायला पाहिजे आपण. जसं आपण नोकरी करतो की नाही, बॉसला सरेंडर होतो की नाही, बॉसची मर्जी संपादन करतो की नाही, बॉस सांगेल तसं वागतो की नाही आपण. मर्जी संपादन
जसं सद्गुरूची मर्जी संपादन कशी होईल, त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागायला पाहिजे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागायला पाहिजे. तो काय सांगतो, माझी सेवा कर म्हणत नाही, मला पैसे आणून दे म्हणत नाही, माझ्या मनाप्रमाणे वाग असं म्हणत नाही. कारण सद्गुरूला मनच नसतो, उन्मन नसतो. मनाच्या पलीकडे असतो तो, मायाच्या पलीकडे असतो तो. त्याला फक्त एकच लक्ष असतो, आपण सारखे खरेदी तात्काळ नाही, काळ वेळ तयार आहे. आपल्यासारखं करायला पाहिजे. आपल्यासारखं म्हणजे काय, मी निरोगी आहे, भवरोगापासून मुक्त झालेला आहे, तसं तुम्ही पण निरोगी व्हा, या भवरोगापासून मुक्त व्हा. ते आपल्याला सांगतो. जे मी आनंद भोगतो, मी बॉन्डेज म्हणतात बॉन्डेज, बंधनापासून मुक्त मोकळा झालो, त्या मोकळा व्हायला पाहिजे. सद्गुरू आपल्याला मोकळा, जिवंत असताना माझे मरण म्या पाहिले डोळा, पहिला मुक्तीचा सोहळा. जिवंत असताना आपला मरण, मृत्यू हा कळला पाहिजे. जोपर्यंत आपल्याला मृत्यू कळत नाही, तोपर्यंत आपल्याला काय कळलेलंच नाही. म्हणून सांगितलं आहे, काय 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 काळ पळवून गेला दुरी, काळ पळवून गेला दुरी, सद्गुरु कृपा झाल्यावर. सद्गुरु कृपा म्हणजे काय, धन पैसा मनासारखं होणंही सद्गुरु कृपा नाहीये. सद्गुरु कृपा म्हणजे काय, काळ कळला पाहिजे, मृत्यू कळला पाहिजे. म्हणून तुकारामांनी काय सांगितलंय, माझे मरण म्या पाहिले डोळा, पहिला मुक्तीचा डोळा. माझं मरण जिवंत असताना कळलं पाहिजे, मरण काय. फळांच्या पलीकडे सद्गुरू आपल्याला नाही. देव दयाचा अंकिला, देव दयाचा अंकिला, गुरु चरणी ठेविता भाव आप्याप ठेपेचे देव. म्हणून मी गुरुसिंह देवरूप ध्यानासे. देव गुरुपाशी आहे. देव गुरुपाशी म्हणजे काय, गुरु सांगेल तिकडे देव आहे. गुरु दाखवतो तिकडे, डायरेक्ट काय डायरेक्शन देतो की नाही, तो मार्गदर्शन करतो. जसं आपल्याला एखादी गोष्ट माहिती नाही, विचारतो की नाही आपण, त्याला माहिती आहे त्याला विचार. तसं सद्गुरूला माहिती आहे देव कुठे आहे, तो दाखवतो. देव इकडे तिकडे कुठेच नाही आहे, तुझ्यामध्ये आहे. म्हणून सांगितलं, कुठे जायची गरज नाहीये. न जाय जपाशी, न जाय तपाशी, गुरु चिंतेने विणे कुठे न जाय. कुठे जायची गरज नाही. सद्गुरू आपल्याला बीज मंत्र देतो, वैसे ठेवर ब्रह्मा, कुठे जायची गरज नाही. तीर्थाटणे हे ते अवश्य किती जन्म घेतलं ते पुरं होणार नाही, एवढे तीर्थाटन आहे. मदिरा मक्का कुठेही जा, काही नाही. इकडे सांगतो तू वैसे ठेवर ब्रह्म, भले आकाशाबाहेर कैसे जात. आकाश म्हणजे अज्ञान, अज्ञान म्हणजे काय, शिवात्मा. या अज्ञान मी कोण जाण. सद्गुरू जिवंत असताना सांगतो तू कोण आहेस. देह कसा नाही आहे, बस तू स्थूल देह दिसतो तो, आपली ओळख काय, स्थूल देहाचीच ना. सूक्ष्म देह अंदाजून बोलतो, जीव निघून गेला, जीव निघून गेला, जीव निघून गेला. त्याला आपण पाहिलं नाहीये, तर बघू शकत नाही आपण. ज्ञानदृष्टीने सगळं करतो. देवबुद्धीने काहीच दिसत नाही, सगळं देवबुद्धीतच आहे की नाही. देव दानव मानव सगळे देवबुद्धीतच आहे तिकडे. सद्गुरू काय देतो, आत्मबुद्धी देतो. सद्गुरू भेटला तरच आत्मबुद्धी शक्य आहे, नाही तर नाहीच. आत्मा विषयच नाहीये भक्ती मार्गात, बद्धाचा विषय नाहीये, ममक्षूचा तो विषय नाहीये, साधकचा पण तो विषय नाहीये, सिद्धाचा विषय. आत्मा म्हणजे आत्मा दिसा, देवरूपी देवळात जा, देव भेटतो. सद्गुरू आपल्याला देवरूपी देवळात नेतो. सद्गुरू आपल्याला देवरूपी देवळात सगळीकडे दे. कोण आहे, व्यापक व्हा, व्यापक व्हा. काय म्हटलं ना, घटाकाश मठाकाश, घटाकाश मठाकाश आणि घटाकाश म्हणजे घटाचा आहे तो म्हणतो आकाशच, मठाचा आहे तो पण आकाशात, महादाकाश म्हणजे व्यापक, सगळीकडे आकाशच आहे. तसं ब्रह्म सगळीकडेच आहे. ब्रह्म म्हणजे कोण आहे, देव पाहावासी गेलो तेथे देवाची होऊन ठेवलं. तुका म्हणे धन्य झाला जे विठ्ठला भेटलो. याला विठ्ठला, ज्या विठ्ठलाची मी भक्ती करतो
भक्ती सगुणात केलं, निर्गुणात गेलं. डायरेक्ट तुकाराम महाराज डायरेक्ट काय कुठे विठ्ठल सापडला नाही. त्याने मूर्तीची भक्ती करता करताच तुझं सगुण म्हणून की निर्गुण अवघा गोविंद म्हटले. सद्गुरू तिथपर्यंत येतो तुम्हाला. तिथपर्यंत नेल्यानंतर कळतं रथसप्तमी म्हणजे काय, सातवा राम. असं सातवा राम का म्हटलेलं आहे, रथसप्तमी. सात अंत झाला का सातवा रामच भेटतो की नाही तुम्ही. जिकडे राम आहे तिकडे आराम आहे की नाही, राम आहे तिकडे आत्माराम भेटतो की नाही. सद्गुरू आपल्याला सातवा राम पर्यंत नेतो. आठवा राम आपाप आपल्याला भेटतो. आठवा राम मध्ये सगळे आहे की नाही, सद्गुरू पण आहे, मी पण आहे, सगळे आहे. सगळे तुझं आहे, तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी, आपल्याकडेच आहे ते सगळं, नाहीये कुठे. रथ सप्तमीचा अर्थ तो आहे. 6 विकारांचा अंत कशाने होतो, ध्यान धारणा, 4 भजन मन लावून. सत्संग म्हणजे काय, निरूपणाला जातो, ध्यान धारणा करत नाही, भजन करत नाही, काही उपयोग नाही. पहिला स्टेप काय, ध्यान धारणा. दुसरी स्टेप काय आहे, 4 भजन. आणि तिसरी स्टेप काय आहे, सत्संग. कुणी नाम द्यायचे. आता सगळं मीडिया वगैरे सगळं आलं, युट्यूब वगैरे सगळं आलं. त्यावेळेस नाही हे सगळं होतं. आता तर डायरेक्ट झूम मिटिंग आहे. त्यावेळेला हा प्रकारच नव्हता. एकदा नाम दिला तो शिष्य कुठे बसून नाही राहायचा ना. कुठे आहे, व्यवसाय करायला पाहिजे, घर प्रपंच आहे, जायचं. कुठे सत्संग भेटणार. 4 भजन नाम तर होतं की नाही, ते तर करू शकतो कुठेही बसून. म्हणजे पहिली पायरी म्हणजे तुमचं काय आहे, ध्यान धारणा, जे बीजमंत्र दिलंय ते. दुसरं तर 4 भजन, आणि जमलं तर सत्संग आहे. या समासात काय म्हटलेलं आहे, जिकडे तिकडे ते सन्मुख जे आहे, समस्तांच्या मस्तकी राहे, माझ्यांनी महाखंड जैसा. रामदास महाराजांनी इकडे ब्रह्माचं वर्णन केलंय. धरू जाता धरिता नाही, टाकू जाता टाकीता नाही, जेथे तेथे आहे जाय परब्रह्म. हे सगळीकडे आहे, कुठे नाहीये. सांगितलं अणु रेणू चक्रपाणी, सगळ्यामध्ये एकच आहे. तो चैतन्य एकच आहे की नाही. चैतन्याच्या पलीकडे शिवात्मा, शिवात्माच्या पलीकडे परमात्मा, त्याच्या पलीकडे निर्मात्मा. निर्मात्माशिवाय परमात्मा कसा होणार. आणि परमात्म्याशिवाय काय आहे, अज्ञा का शिवात्मा कसा होणार. आणि शिवात्म्याशिवाय चैतन्य पण कसा येणार. आणि चैतन्याशिवाय जीवात्मा पण कसं चालणार. मुळात गेलं तर काय आहे, एक निर्माण. सर्वाभूती सगळ्यांमध्ये एकच आहे. किड्यापासून मुंग्यापासून हत्तीपर्यंत. चारी खाणी, 4 वाणी, 84 होती. पंचमहाभूतामध्ये पण तेच आहे, दगडामध्ये पण तेच आहे, कुठे नाही. ते सर्व चराचर भरून उरला म्हटलेला, उरला, व्यापक उरला तो. म्हणून आकाशात जे काय घडतं, समजा या पृथ्वीवर जे जे काय घडतं, आकाशाला काय माहिती. म्हणून मला माहितच नाही, मला काही संबंध नाही आहे. तर कसं आहे, पृथ्वी आकाशाला म्हणून मला माहिती कुठे आहे. माझ्यामध्ये हे पृथ्वी आहे, सूर्य आहे, 9 ग्रह आहे, अनंत ब्रह्मांड, अनंत सगळं ब्रह्मांड गोळ आहे. हे मला काय माहिती आहे. व्यापक आहे ना तो, विशाल आहे. त्याच्या पलीकडे, पंचमहाभूतांच्या पलीकडे हा परमात्मा स्वरूप, त्याला काय म्हणतात, निर्माण नाही. त्याची ओळख सद्गुरू देत. 6चा अर्थ म्हणून रथसप्तमी याचा अर्थच तो आहे, 6 विकारांचा. जोपर्यंत 6 विकारांचा अंत होत नाही, ते देव भेटल्याचा भास होता. देव भेटला, देव भेटला. कुठे देव, तुझी ओळख काय. सगळं देव करतो, आपण कुठे काय करतो. म्हणून सांगितलं, धरू जाता धरता नाही, टाकू जाता टाकता नाही, जेथे तेथे आहेच आहे परब्रह्म. जिकडे तिकडे जेथे तेथे विमुख होता सन्मुख होते. सन्मुखपणे चुके ना ते काय केला. बैसले माणूस उठवून गेले.
तेथे आकाश राहिले, आकाश चौकडे पाहिले तर सन्मुखची आहे. जिकडे तिकडे प्राणी पळत जाते, जिकडे तिकडे आकाश बळे आकाशाबाहेर कैसे जावे. जिकडे तिकडे प्राणी पाहे, जिकडे तिकडे सन्मुखची आहे. समस्तांच्या मस्तकी आहे मध्यान्ही मात्र. देव कुठे आहे ते सांगितले. सगळ्यांमध्ये देव आहे, पण तो त्याचं स्थान सांगितलंय. कुठे आहे? समस्तांच्या मस्तकी आहे मध्यान्ही मार्तंड द्यायचं. जेव्हा आपण सद्गुरूकडून बीजमंत्र घेतो, कुठे जाणवतो? पहिलं कपाळात जाणवतो की नाही? किंवा आपण तिकडे जाऊ आपण. म्हणून सांगितलं कुठे आहे? देव सांगितलंय समस्तांच्या मस्तकीर आहे माध्यान्ही मार्तंड जैसा. राजा सद्गुणा सिद्धरामी महाराज की जय. राजा सद्गुणा भाऊसाहेब महाराज की जय. राजा